तर त्यांनी आपल्याला लगेच 7 लाख रुपये दिलेच नसते हो. तुम्ही यांची वकिली करू नका मालती. आणि कशा करता काय दिलेत पैसे हे मला माहिती आहे. आबा बरोबर बोलतात मालतीबाई. या सगळ्यांनी आपल्याला लाथाडलं, घराबाहेर काढलं, आबांचा एवढा अपमान केला, त्यांना नोकर म्हणून वागवलं. हे कसं विसरू शकता बरं तुम्ही? ए गप, आमच्यामध्ये बोलायचं नाही. आमच्या घरात येऊन एकमेकांच्या मनात विष पेरणं ना बंद कर. उर्मिला, जाऊ दे. तू आत्ता यांच्याशी उज्जत घालत बसूच नकोस. आणि यांच्याशी बोलणं म्हणजे ना एखाद्या दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. जा तू आत्ता जा. अहो, तुम्ही आत्ता जे काही वागलात बोललात ते अजिबात बरोबर नव्हतं. मला नाही पटलं. बिचारी उर्मिला दुखावली गेली. आणि ओ, उर्मिलाला दुखावणारी सुद्धा तुमचीच मुलगी होती. तुमची मुलगी ना आमच्या घरात याचसाठी आली आहे. अक्षरशः आमची ना वाट लावले तुमच्या पोरी. आणि अशीच वाट मीही एक दिवस तुमच्या मुलीची लावणारे सांगून ठेवते. बस. आबा, तुम्ही नका चिडचिड करू, नाही तर परत त्रास वाढायचा. आमचं चुकलं. आम्ही इथे यायलाच नाही पाहिजे होतं. बुवा, सुरेखाताई, जी मालती आहे ना, तोंडाला येईल ते बोलत सुटते. सतत तुमचा अपमान करते. मला माफ करा. खरं तर तुमची माफी किती वेळा मागायची तेच कळत नाही मला. पण तुम्ही ज्या प्रेमानं माझ्याकरता हे पैसे गोळा केलेत, मी आभारी आहे तुमचा. आबा, आभार कसले मानताय? तुम्ही तर आम्हाला जगायला शिकवलं, म्हणूनच जगतोय आज. आबा, तुम्ही नेहमी आमच्या आजूबाजूला पाहिजे असंच काय वाटतं बघा. म्हणून तुम्ही लवकर बरं व्हा, ही सगळ्यांची इच्छा आहे बघा. तसंच होईल बुवा. या सगळ्यांच्या प्रार्थना माझ्या पाठीशी आहेत. मला काही होणार नाही. मी कायम तुमच्या सोबत असेन. इथली हीट वाढत चालली आहे. काम तर ऑलमोस्ट झालं आहे, पण आता ही हीट माझ्या बॉडीला सहन होत नाही आहे. मला इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर जीव जाईल माझा. 7 दिवसांच्या आत आबांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 7 लाख रुपये खर्च लागेल. त्यांना वाचवायचं असेल तर ऑपरेशन करावंच लागेल. म्हणून मला विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करायचं नाहीये. आम्ही आबांच्या ऑपरेशनसाठी जमवू पैसे, उभे करू आम्ही. माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राणी कमवलेल्या पैशावरच होईल. नाही इंद्रा, तुला असं थांबून चालणार नाही. काहीही झालं तरी तुला हे काम कंप्लीट करावंच लागेल. सर, आपण जे पार्ट लूज केले होते ना, ते तर हा टाईट करतोय. आणि थोडा वेळ जरी थांबला असता ना, ते पार्ट त्याच्या अंगावर पडले असते. पण त्यांना डोकं लावलंय. आणि हे काय?
जे वॉल मी ओपन केलं होतं गॅस लीक करण्यासाठी ते तो टाईट करतोय. गॅसचं राहून देत, त्या हीटने तो मरणार एवढं नक्की. सर, आपल्या या मशीनची जी हीटची कॅपॅसिटी आहे ना ती इथंपर्यंतच आहे. पण काळजी करू नका, हीट इतकी वाढलेली आहे ना 2च मिनिटात तो कसा मरतो बघा तुम्ही.